तो मी उठलोय म्हणल्यावरती आता शुभ सकाळ आणि तुमच्यासाठी शुभ सकाळ. ओके, खाली जाऊत जरा 2-3 शिव्या खाऊत. आता 12-1 वाजलेले आहेत. आता किती वाजले? उद्या काढा झोप सकाळी लवकर. उद्या सकाळी आंघोळ करा. तुम्हाला असलं इमोशनल अत्याचार करून असंच करून फसवायचं आता. किती वर्षाचा झाला? एवढा मोठा घोडा झालास आणि कशासाठी तुला शिकवलं, कशासाठी तुला मोठं केलं. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. कशात तुम्ही सगळे? आणि मस्त मस्त शुभ सकाळ तुम्हाला. म्हणजे दुपार झालेली आहे पण आता माझ्यासाठी शुभ सकाळ आहे कारण मी आता उठलोय. सो मी उठलोय म्हणल्यावरती आता शुभ सकाळ आणि तुमच्यासाठी शुभ सकाळ. ओके, आणि हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू. आता मुसरा आहे पण आंघोळ झाल्यावरती पुन्हा एकदा हॅपी दिवाळी म्हणतो मी. पण आजच्या दिवाळीच्या निमित्तानं आज मस्त आपण जॅकला आंघोळ घालूयात, आपण पण आंघोळ करूयात. सो आपण थोडंसं फ्रेश होत, जरा खाली जाऊत, जरा 2-3 शिव्या खाऊत. आता 12-1 वाजलेले आहेत. खाली सगळेजण वाट बघालेत की कधी मी वरून जरा पदारल खाली 4-5 पायऱ्या उठल्या बरोबर सोप्यावरती बसून मी जरा 2-3 शिव्या खाऊ. जर आज जर शिव्या नाही दिल्या तर मग जरा बरं आहे. आज मी छान जरा बिहेव करल, जरा मग एक गुणाचं लेकरू म्हणून बिहेव करल. जर शिव्या खाल्ल्या तर मग जसं आपलं नॉर्मल डे चालतंय तसं आपण नॉर्मल डे चालू. ओके, सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात. ओके, सो स्टे ट्यून. हे चल मम्मी, चल उठणं लाव हाताला. आता किती वाजले? अगं राहू दे की, काय त्याला उठणं लावण्याशी मतलब ना मला. सकाळ सकाळी असते, पाठ आंघोळ करायची असते. अभ्यंग स्नान कशाला म्हणलंय? असू दे नसतं. लवकर उठून आंघोळ करून फ्रेश वाटत. अरे हो, फ्रेश वाट. झोप महत्वाची आहे ना. झोप झाली मला आता फ्रेश वाटायला. उद्या काढा झोप सकाळी लवकर. उद्या सकाळी आंघोळ करा. आज जर आंघोळ वगैरे झोप शरीराची मळ निघणं महत्वाचं आहे ना. माझी मला फ्रेश त्याची मळ काढ आज. नाही मी घालतो ना त्याला, मग त्याला घालून मला उठल्याला आंघोळ घाला. आज जॅकची आंघोळ, उद्या तुझी आंघोळ. अरे पण आज असतं ना ती उद्या पाठ करू सकाळी. काय बाई तरच आंघोळ आहे, नाही तर नाही. बायला काय उठतोय? तुझी सुबह होती 12 वाजता, तुझी शाम होती 2 वाजता. करू लागतं मला का बरं असं फसवता बिनकामाचं? मी वरून आल्यावरती मला का काम सांगतो तुम्ही? मग तू आज घरी आहेस तर कामासाठी जरा मदत कर मम्मीला. दिवाळी एकटीनच करायची, सगळ्यांनी खायची. अरे तसं सगळ्यांनी करून सगळ्यांनी खायचं असतंय. आता तू चिवडा करत बसणार, त्या जॅकला आंघोळ घालायचे. थोडस जरा फिल्टर कर, मला मदत कर इथं. ओके, तिकडे देवाला जरा बस इथं हाताखाली दे, मला उद्बस होत नाही आता. बाबा खरं आता मम्मी म्हातारी झाली माहित आहे ना. देते झालं मग काय बाबा, झालं. तुम्हाला असलं इमोशनल अत्याचार करून असंच करून फसवायचं आता. किती वर्षाचा झाला? एवढा मोठा घोडा झालास आणि कशासाठी तुला शिकवलं, कशासाठी तुला मोठं केलं. लायटर दे. तू किती वर्षाचा झालास? तुझं जसं वय असू दे ना, किती पण वर्षाचा असू दे ना, पण घरातलं लेकरू असतंय ना. लेकराला खायला जबाबदाऱ्या पण देता. मोठा झालाच घोड्या, जरा मोठा वणी वाघ म्हणून. मोठं काहीतरी सांगायला लागलं तर त्याला त्याची औकात झाली. आमची सकाळची शेव्या खायची जी पद्धत असते ती आम्ही आमची सकाळी सुरुवात केलेली आहे. आजचा दिवस सुरुवात अशा प्रकारे आमचा चालू झालेला आहे. पण आपण ठीक आहे, आपण बघूत जसं म्हणतात. नाही, आज जॅकला तर आंघोळ घालायचीच आहे 100%. तो लय घाण झालेला आहे, त्याला आंघोळ घालायची. बघूयात आपण, एवढं काय महत्वाचं नाही आपलं, पण जॅकला आंघोळ घालायची. आपण जाऊ आता. चल वरडू नको. अरे लागत ती पडल खाली. रांगोळी कोण काढली आमची? बापरे, खूप छान काढली. मग कुठं आहे? हा हो, चिकूचं झाड आहे बघ. हबक फ्लावर. हबक तोडू नका. तोडायचं नाही. हो. नाही मोडत रांगोळी बाई तुझी. बघ माझा पाय वरती आहे. कसे आहेत तुम्ही सगळे? पहिलं तुला घालतात आंघोळ. मस्त आंघोळ कर. काहीच लाईटच गेली आहे. मोटर बंद झाली. लाईट आल्यावर जॅकला आंघोळ घालतोय. काहीच लाईट आली, जॅकला आंघोळ घालतो आता लवकर. उशीर झालाय. अजून आंघोळ झाली नाही माझी, अजून फ्रेश नाही झाली. माझ्या लाईट पुन्हा गेली वापस. बघू आता लाईट आल्यावर पुन्हा येऊ खाली, पुन्हा जाऊन बघू लाईट आली आहे का. आली लाईट. जॅक
काय पिलू चल चलो आंघोल बाकी चलो चलो आंघोल करेंगे. झालं 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 माझी प्रॉब्लेम माझी प्रॉब्लेम. चल पिलो कसला गरबा ये मागे ये. आता आराम करा तुम्ही. हा चल पिलो चल जेवण आणलंय चल चल ये. बापरे झाला बाबा लय जोरात. कपडे काढून घेतो. हा आलो करा करा जेवण करा करा जेवण. काय पाऊस आला. चला घेतले कपडे मी. जॅक किती वाढाला रे पिलो थांब. त्या फटाक्याचा धूर त्या कुत्र्याच्या नाकामध्ये आले. एकतर फटाक्याला घाबरते वरून पाऊस पडालाय. नका राहू दे मोकळ त्याला. काय नाही त्रास व्हायला जनावर येतील काय बसू येते ना काय कुठं कोपऱ्यात बसते. ओके मंडळी आम्ही जाणार आहे आता फिरायला. A few moments later. फायनली मी आलो इथं धाराशिवच्या चौपाटीच्या साईडला. इथं चौपाटीचा एरिया होता हा सगळा आणि इथं ह्याने महोत्सव केला असं उरुस टाईप लावले इथं. सो आता मी आला आमच्या पप्पा सोबत. ते पाण्यात बसू की बरी हो. हा ओ नाही नाही चला चला ओ पप्पा तसं नाही करायचं चला. काय होत नाही हो चला. हे बघा गाईस पप्पा काहीच ऐकत नाहीये. आपण नको जास्त फोर्स करायला पण मी तर जाऊन येणार आहे. सो मी तर जाऊन येणार आहे. अरे एकच कितीला एक तिकीट कितीला आहे. मग एक पाहिजे मला तिकीट दोन नाही. कोण आहे मेरा कोण से गाईस. मी आता एकटा बसलोय तुम्ही बघू शकता. बघा इथं पुढं कोणच नाहीये. मी तर एकटा बसलोय सध्याला. आणि खरं सांगू का एकट्यामध्येच मजा येते. हा मित्राची गरज कोकणाची गरज आपण आपलं एकटं मस्त एन्जॉय करायचं आपल्यामध्ये. काय कोणाची गरज नाही ना काय नाही. तुम्ही स्वतःमध्ये एन्जॉय करा. स्वतःमध्ये तुमच्या थॉट्स मध्ये तुमच्या काहीतरी गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः जेव्हा एन्जॉय करायला लागतात तेव्हा तुम्हाला स्वतः मजा येईल. थोडस तर आपलं काय म्हणतात आपलं थोडं चाइल्ड पण आहे. आपलं जे थोडंसं लहानपणा ते थोडंसं असणं गरजेचं आहे. थोडं मॅच्युअर होऊन करायची तरी काय मला म्हणजे मग आपण मग रिस्पॉन्सिबिलिटीने भरलेला राहतो. मग आपल्याला काही गोष्टी कळतात. पण एवढं पण मला मन मारायचं नाहीये माझं. नाही यार म्हणजे मस्त यार खरं एकट्यामध्ये लय मजा येते म्हणजे. हा सध्या कोणच नाही मला वाटलं गर्दी आहे मस्त दिवाळीचा महोत्सव आसन गर्दी कोणच नाही तिथे. एकदम 10-15 जणच असते. पण ठीक आहे जाऊ द्या वरून बरं आहे गर्दी नाही तोपर्यंत. काय तर मग झालं गर्दी म्हणलं की माझी लई चिडचिड होती. लाईनीमध्ये थांबणं लाईनीमध्ये ते तसं हळूहळू तिकीट काढून जाणं तर ठीक आहे. गाईज आमचा पाळणा झाला इथं आणि बघू शकता तुम्ही इथं असे स्टॉल्स लावलेले इथं. आणि मंडळी मी आता आलोय लेडीज क्लब पाशी जिथे इथे फटाक्याचे सगळे स्टॉल्स आहेत. गाईज इथं बघा सगळे फटाके सगळं दुकान देतो. गाईज आता आपण निघूयात. गाईज मी इथं जायकाला आलोय आणि इथं बर्गर किंगचं रॅप लावलंय. मला काय कळत नाही नेमकं बर्गर किंग सोबत कोलॅबरेशन केलंय का काय केलंय का स्पॉन्सर्ड केले त्यांनी. बर्गर किंगचा रॅप कसं काय मला तेच कळत नाही. निव्वळ 5 आहे सर्व 5 थोडं कच्चं लागायला म्हणजे चपाती एवढं चावता येईल. वरून स्पेशल शर्मा घेतलाय. कशाचं स्पेशल आहे मला ते पण कळत नाही. वस्ट आहे वस्ट शर्मा आहे. चलो गाईज आपला शर्मा खाऊन झालाय. आपण आता निघू घराकडे. आता घरी जाऊन जेवण केलेलं बरं झालं. मी पोट भरून खाल्लो नाही. मागवलं ते शर्माच मागवला आधी. गाईज खरी बंद कर. सॉस आणि भजी बटाट्याची भजी मिरचीची भजी हे थंड आहे. मला 1 किलो 3 किलो काय बनवू काय पण बनवून मम्मीला खाऊ घालाव कधी दीदीला खाऊ घालाव.
कधी भयाला खाऊ घाला दाखव ना करून. काय येते तुला बनवायला सांग. तुझ फेवरेट काय आहे? मॅगी. स्पेशल शी मॅगी. खरंच करायला कसं याला छान मॅगी उद्या. नाहीत मला. चल खाली चल खाली चल. काय चल तुला मजा दाखवतो मी. आपण आलोय पाणी घ्यायला. उचल की बघ. उचल. चल. काय आलं? भूत येत आहे बघ. भूत येत आहे वरी. जॅकला देऊ जेवायला आपण. त्याला चोरतो की असं गोळीनं. चल गाडी जेवायला. जॅक चल 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 चल. आज तुला मी स्पेशल आणले. आज तो आंघोळ केला ना. जेवण करा. ओके सो मंडळी फायनली मी आता आलोय रूमवरती आणि आता ब्लॉग एंड करायची बारी आहे. जसं मी सकाळी उठलो आणि मी सांगितलंच होतं की खाली गेल्यावर मी घरच्या शिव्या नक्की खाणार म्हणजे खाणार. आणि खाली गेल्यावरती मी शिव्या खाल्लोच. जसं माझं काम आहे हे नॉर्मल आहे माझ्यासाठी. सो जे उठणं लावायचं जे होतं आपलं जे कार्यक्रम सकाळचा जो ठरला होता की तो करायचा आहे तो काय कंप्लीट झाला नाही मित्रांनो. उद्या सकाळी 100% करायचं आहे. कारण आईनं सरळ सरळ ना खिलाफ थी वो हमारे साथ. उसने सीधा सीधा किया सरल सरल कहा कि अजीबात उठना नहीं लाउने का इस टाइम पे. सुबह 6 बजे के ही लगाने का. तो मैं अब कल सुबह 6 बजे उठूंगा और फिर आंग पे उठना लगाऊंगा. तो उठना लाऊंगा. और बाकी जॅक ने तो उसका शॅम्पू से उठना किया. जॅकनं त्याची आंघोळ केलेली आहे. सो जॅक तर आज मोकळा झालेला आहे. उद्या आपण करून घेऊ आंघोळ. बाकी काय आज पप्पासोबत फिरून आलो. मस्त शर्माती खाल्ला. सो आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूयात. हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके सो भेटूत आपण पुढच्या ब्लॉगला. आणि हॅपी दिवाळी. ओके उद्या आपण हाय 4-5 दिवस दिवाळी म्हणत राहू. काय त्याला. ओके ठेवायचं ना. उद्या भेटू ब्लॉगला. बाय.